नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं पुढारी न्यूजवर स्वागत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. याला महिना उलटून गेलेला आहे. काही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. अजूनही एक आरोपी फरार आहे आणि याच प्रकरणाशी जवळजवळ निगडीत असलेले पण त्याचवेळी अजून गुन्हा सिद्ध न झालेली व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड, त्याच्यावर याच प्रकरणाच्या अनुषंगाने खंडणीबाबत आरोपपत्र दाखल झालेलं आहे आणि ताजी माहिती अशी आहे की मकोकाच्या दिशेने, मकोका लावण्याच्या दिशेने प्रक्रिया सुरू आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा प्रकरण झालं. मधल्या काळात नुसता स्थानिक आवाज उठत होता, पण जेव्हा भाजप आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा लावून धरला, आंदोलनं सुरू झाली, घणाघाती हल्ले त्यांनी सुरू केले आणि त्यानंतर महायुतीच्याच त्यांच्याच पक्ष सहकारी असलेल्या धनंजय मुंडेंच्या विरोधात एकदम वातावरण टाईट झालं. 2-3 जणांना अटक करण्यात आली सुरेश धसांच्या या सगळ्या पाठपुराव्यानंतर. त्यानंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा एक वातावरण तयार झालं. आता तर वाल्मिक कराडही अटकेत आहे. त्याला सुद्धा किमान 10-15 दिवस गेले. त्यानंतर तो त्याने स्वतःचं प्रत्यार्पण घडवून आणलं आणि मग त्याला अटक झाली. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत काय झालेलं आहे, सुरेश धस यांनी हा विषय एवढा पर्सनल का केलेला आहे, यामागचं राजकारण काय आहे आणि पुढे काय होऊ घातलेलं आहे, बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुढारी न्यूजवर सुरेश धस. सुरेश धसजी, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवर. नमस्ते. माझा पहिला प्रश्न म्हणजे सध्या तुम्ही हा विषय एवढा मनावर घेतलेला आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे ताजे अपडेट्स पहिल्यांदा धसांकडे येतात, मग मीडियाकडे येतात. त्यामुळे आता तुमच्याकडनंच कळू द्या आताचं स्टेटस काय आहे. नाही, माझ्याकडे येतात असं नाही. मी काही गोष्टींच्या बाबतीत अगोदर बोललो होतो. त्या गोष्टी तुम्हाला सांगतो नंतर तशाच घडत गेल्या. विशेषतः त्याचं चित्रीकरण म्हणजे त्या परिसरामधल्या लोकांशी फोनवरती बोलल्याच्या नंतर काही गोष्टी कानावर आलत्या, त्या मी बोललो आणि नंतर त्या खऱ्या निघाल्या. बरं. एक म्हणजे कोणती की संतोष देशमुखाला रिंगण करून जे मारण्यात आलं होतं त्याच्यामध्ये वेगवेगळे हत्यारं वापरलेली होती आणि ती हत्यारं वापरल्याच्या नंतर काही तिथल्या गाव म्हणजे जवळच्या लोकांनी, ज्यांनी कोणी लांबून पाहिलं होतं हे कृत्य, बरं, कारण हे कृत्य जवळून पाहणं तर शक्यच नाही, पण अशा काही लोकांनी मला तिथनं सांगितलं की बाबा यांचे म्हणजे व्हिडिओ कॉल तयार करण्यात येत होते. व्हिडिओ कॉल तयार केला आणि दुसरा कोणाला तरी दाखवला. बरं. म्हणजे याच्यावरून मी अंदाज काढला की हा व्हिडिओ कॉल एकतर विष्णू छाटेला दाखवला गेला असेल आणि नाहीतर दुसरा वाल्मिकांना कराड यांना दाखवला असेल. म्हणजे ते मी अगोदर बोललो, परंतु ते नंतर पोलिसांनी ज्यावेळेस त्यांचे मोबाईल ओपन केले, बरं, त्याच्यामध्ये ती बाब लक्षात आली. तर आजच्या मोकोका किंवा 302 याच्या बाबतीमध्ये मी अगोदर सांगणं आणि ते घडणं असं काही झालेलं नाहीये. बरं. सभागृहामध्ये राज्याचं सर्वोच्च सभागृह जे आहे ते विधान भवन आहे. विधान भवनामध्ये मी ही मागणी केली होती की मायबाप सरकारला, आणि सरकारला म्हणजे राज्याच्या नेत्यांना, राज्याचे सभागृहाचे नेते, कारण विधान भवनाच्या सभागृहाचे नेते हे माननीय मुख्यमंत्री आहेत. तर मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली होती की यांच्यावरती फक्त 302, 120B किंवा खंडणी एवढ्यापुरते हे लोक मर्यादित न राहता यांना मकोका लागावा, म्हणजे मोक्का कायदा लागावा, अशा प्रकारची विनंती केली होती. आणि मला वाटतं त्या पद्धतीनं त्याप्रमाणे एक एक स्टेपमध्ये ते लागू होते. आणि आज जे आहे, आता तुम्ही टीव्हीवरती बऱ्याच जणांनी बोलले, कारण मी मगा पण बोलताना जबाबदारीनं बोललो मीडियाच्या समोर की अजूनपर्यंत माझ्यापर्यंत माहिती क्लिअर आलेली नाही. आता सुद्धा माझ्याकडे माहिती क्लिअर आली नाही, परंतु आज जे आहे ते वाल्मिक कराड यांची जी PCR होता तो PCR संपलाय, त्यांना MCR केलं गेलंय. बरं. MCR केलं गेलंय ते त्यांना बीडला हलवतील आता, मला असं वाटतं. आणि उद्याच्याला उचलून त्यांना जे ते 302, 120B मध्ये जर घ्यायचं म्हटलं, बरं, तर केसच्या कोर्टापुढे ते हजर करतील. बरं. आणि मोक्का मध्ये घ्यायचं असेल तर मोक्का कायदा. माझा इकडे तुम्हाला सुरेश धस, उद्याच्याला, आज नाही, उद्याच्याला क्लिअर होईल. ट्रान्सफर या गुन्ह्यातून या गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर करते. मला सुरेश धस एक विचारायचं आहे. याच्यामधला एक आहे खून. ज्या खुनाबद्दल कोण आरोपी आहेत ती नावं सगळ्यांना माहिती आहेत. त्यातले पकडले गेलेले आणि एक जण फरार आहे. एक फरार आहे आणि एक आहे वाल्मिक कराड.
वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्ह्याच्या बाबतीतली कारवाई सुरू आहे, पण वाल्मिक कराड या खुनामध्ये गुंतलेला आहे अशा स्वरूपाचे तुमचं बोलणं, आरोप वगैरे आहे, हे तुम्ही कोणत्या खात्रीच्या बळावर सांगत असता, बोलत असता तुमच्या भाषणांमध्ये? की ही घटना जी सुरू झालेली आहे, ही घटना गेल्या 2, 3, 4 महिन्यापासून अशी टप्प्याने आलेली आहे. बरं. आणि त्या प्रत्येक टप्प्यामध्ये ह्या ज्या ऑर्डर आहेत, ऑर्डर सोडलेले आहेत, ह्या सगळ्याच्या सगळ्या ऑर्डर वाल्मिक कराड यांनी सोडलेल्या आहेत ना. म्हणून वाल्मिक कराड ह्याच्यातनं वेगळे राहूच शकत नाही. वाल्मिक कराड ऑटोमॅटिक याच्यामध्ये 120B मध्ये येतात. बरं. 302 मध्ये सुद्धा येतात. आणि त्याच्यानंतर खंडणीमध्ये येतात आणि मकोकामध्ये बी येतात. सगळ्याच्या सगळ्या गुन्ह्यामध्ये ऑटोमॅटिक वाल्मिक कराड हे त्याच्यामध्ये येणार आहे. तुम्ही असं सुद्धा सूचित करता की संतोष देशमुख यांचा खून होत असताना, हत्या होत असताना जो व्हिडिओ कॉल करण्यात आला त्याच्या सुद्धा तुम्ही नाव घेताय की हा एकतर वाल्मिक कराडला किंवा आणखी कुठल्या तरी व्यक्तीला दाखवण्यात आलेला, तो वाल्मिक कराडला गेला, हे तुमची खात्रीशीरता सांगता? मी खात्रीशीर सांगतो की हा व्हिडिओ विष्णू चाटेला एक दाखवण्यात आलेला असेल आणि त्या विष्णू चाटेचा मोठा नेता म्हणजे वाल्मिक कराड, बरं, आका, ह्या आकाला सुद्धा 100% दाखवला असेल आणि आकाला फोन केला गेला असेल, याला उचललाय, याला हे केलाय, तर आका 100% म्हणला असेल त्याला बदाडा, त्याला भोंगळा करा, त्याला मारा, असं वाक्य 101% आकाकडून गेलेलं असणार. त्याच्यामुळं आका ह्या सगळ्या प्रकरणामध्ये येणार, हे आता त्रिकालाबाधित सत्य आहे. मी आका आणि आकाच्या आकाकडे पण मला जायचं, पण पहिल्यांदा आका म्हणजे वाल्मिक कराडबद्दल बोलूया. या मधल्या काळामध्ये दोन्ही बाजूकडनं सारखे फोटो, सोशल मीडिया पोस्ट आणि जुने संदर्भ दिले जात आहेत. असंही लक्षात येते की तुम्ही सुद्धा वाल्मिक कराडला व्यक्तिशः ओळखत होता, आता सुद्धा तुम्ही बोलताना आदरार्थी उल्लेख करताय. मग अचानक हा एवढा तीव्र राग कुठून तयार झाला? हे बघा, अनादराने उल्लेख करून नेमकं काय करायचं? बरं, आदराने करायचं, ठीक आहे, आदराने उल्लेख करतो, परंतु त्याचं कृत्य बिलकुल सहन नाही ना करून घेत. बरं. त्यांनी जे उद्योग केलाय हा वाल्मिक कराडांच्या फुसतीमुळं, वाल्मिक कराडांच्या पोरासोरांना उचकावण्यामुळं, वाल्मिक कराडाच्या बोलण्यामुळं हे जे उद्योग या ठिकाणी झालेला आहे, हा साधा उद्योग केला का त्यांनी? हा, बरं. आणि ही गँग असले लोक तो कशासाठी वाल्मिकांना लागत होते बाबा? हे मोटार चोरण्यामध्ये हेच, ट्रॅक्टर चोरीमध्ये हेच, मुकादमांच्या उचली घ्यायला हेच, बरं, हा, मुकादमांचे पोरं बाळं उचलून न्यायला हेच. आणि त्या परिसरामधल्या लोकांशी चर्चा केल्याच्या नंतर एखादी मुली बाळी चांगली मुलगी दिसली तर तिच्यावरती लगेच डायरेक्ट वाकडी नजर टाकून तिच्या प्राप्तीसाठी सुद्धा ह्या लोकांनी काही प्रयत्न केले. आणि घरच्यांनी, मुलाबाळांनी कोणी जर विरोध केला त्याचे हातपाय सुद्धा मोडलेले आहेत. हेच येते सुदर्शन घुले, परत घुले आमके, कृष्ण आंधळे, हे जे काय कोण आरोपी आहेत, मला त्यांची सगळ्यांची नावं सुद्धा त्या ठिकाणी माहिती नाही आहेत. बरं. परंतु हे सगळे असले भांगार लोक तुम्ही कशाला बरोबर घेऊन हिंडत होता? फक्त तुम्हाला त्यातनं पैसा पाहिजे होता ना. मग त्यांनी सांगायला पाहिजे होतं आमच्यासारख्याला की त्या आवादा कंपनीकडून मला 1.5 कोटी रुपये पाहिजेत. आम्ही वर्गणी गोळा करून 3 कोटी दिले असते वाल्मिक कराडांना. आणि वाल्मिक कराड त्यांच्या आका, त्यांनी दोघांनी आकाच्या आकाने ठरवायचं होतं. आकाचा आका सुरुवातीला तुम्ही म्हणत होता, पण शेवटी लोकांचं प्रेशर आल्यानंतर तुम्हाला सुद्धा तुम्ही सूचितच करून टाकले की तुम्ही धनंजय मुंडेंबद्दल बोलताय. विधिमंडळाचं आखा अधिवेशन गेलं त्यानंतर तुम्ही आता धनंजय मुंडेंचं नाव घेताय. तुम्ही सुद्धा कोणाकडनं तरी अजून परवानगी यावी हे नाव घेण्यासाठी वाट बघत होता? ऐका, मी अजून धनंजय मुंडेंचं नाव या केसमध्ये घेतलेलं नाही. अच्छा. मी एकच सांगितलेलं आहे की आवादा कंपनी बरोबर 2 कोटीची खंडणीच्या बाबतीमध्ये बैठक ही सातपुडा, बरं, माननीय धनंजय मुंडे यांचा बंगला येथे बैठक झालेली आहे. तांबोळी नावाचा अधिकारी, शुक्ला का शर्मा नावा, शुक्ला, बरं, अधिकारी, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आणि त्यांचा PA जोशी, या सगळ्यांचे CDR तपासून घ्यावेत ना. मग माझं म्हणणं आहे की खुनात ते आहेत का असं मी अजिबात मानणार नाही.
वाल्मिकांना नाही का, तर वाल्मिकांना आहे. वाल्मिक कराड 100% या सगळ्या गुन्ह्यामध्ये उद्यापर्यंत मला वाटतं त्यांची रवानगी होईल, ट्रान्सफर होईल. ट्रान्सफर मागेल, त्याचा कायदा आहे, कोर्टात पुढे जावं लागेल, कोर्टाने परमिशन देऊन त्यांना इतर कलम लावावं लागतील. धनंजय मुंडेंच्या बाबतीत फक्त एवढंच म्हणतोय मी की ही खाली डील झाली नाही, पण ती डील करण्यासाठी ते सातपुडावरती गेलते. सातपुडाच्या बैठकीत धनंजय मुंडे हे सातपुडा बिल्डिंग वरती खंडणी 3 कोटीवरून 2 कोटी आणायला होते, हे मात्र मी ठामपणे बोलतो. पण मग आकाचा आका कोण? तुम्ही म्हणता धनंजय मुंडेंचं नाव आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडेच म्हणतो ना मी. पण धनंजय मुंडेंचं नाव मी या प्रकरणात अद्यापर्यंत घेत नाही. आता ज्या वेळेस आका त्याच्यात येईल, मग आका काय ते खरं सांगल ना. आकाने जर त्यांचं नाव घेतलं किंवा काय झालं तर तिथून पुढचा प्रश्न वेगळा आहे. म्हणजे मी माझा प्रश्न काळजीपूर्वक फ्रेम करून तुम्हाला विचारतो. तुम्ही असं सूचित करताय की आता जरी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आकाचा आका म्हणजेच धनंजय मुंडेंचे नसलं नाव, तरी सुद्धा ते येणारच नाही अशी परिस्थिती नाही, असं सांगताय तुम्ही? नाही येणार, म्हणजे त्यातल्या खंडणीमध्ये तर नाव 100% येईल असं माझं मत आहे. त्यांच्यावरती खंडणीवरती 100% नाव येईल. आणखी बऱ्याच ठिकाणी त्यांच्यावर हार्वेस्टरचे गुन्हे दाखल व्हायला त्याच्यातही नाव येईल. बरं, काही त्यांचे पोलीस मित्र वगैरे सहकार्य करतायत. परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये एक वादळ उठलंय. यांना कर्नाटकचे लोक सुद्धा परले नाही पैसे खायला. कर्नाटकामधल्या लोकांनी इकडच्या लोकांच्या नावावर ते हार्वेस्टर घेतले, त्याचे 8-8 लाख रुपये यांनी घेतले. बरं, आणि कर्नाटकाला हार्वेस्टर मशीन दिले. त्याची चौकशी होईल भविष्यामध्ये. पैसा हेच यांचं मला वाटतं प्रमुख साधन झालं. सहभाग कदाचित एक वेळ शब्द आपण थोडा बाजूला ठेवूया, पण धनंजय मुंडेंना या असला प्रकार काहीतरी घडतोय, घडू पाहतोय, घडणार आहे किंवा घडून गेलाय याची कल्पनाच नव्हती असं नाही म्हणता येणार. नाही, असं म्हणता येणार नाही. पूर्णपणे ह्या गुंडागर्दीच्या बरोबरीनं हे धनंजय मुंडे मूक संमती देत आले त्याला. बरं, पॉवर ऑफ अटर्नी केली ना त्यांनी वाल्मिक कराडांबरोबर. पॉवर ऑफ अटर्नी केल्याच्या नंतर वाल्मिक कराड काय संत तुकारामाचे म्हणजे गाथा वाचत होता का, का संत ज्ञानेश्वराची ओवी एखादी म्हणत होता का, हे तर माहीत नव्हतं का धनंजय मुंडेंना? माहीत होतं. बरं, पण माहीत असून सुद्धा मूग गिळून गप्पा बसायचं. आपल्याला काय पाहिजे? पैसा पाहिजे, पैसा येतोय. आणखी त्यांच्या काय काय सोयी आहेत त्या सगळ्या होत आहेत. बरं, आणि मग काय ते गावाकडे गेले की गडबडीत कशावर बी साया घ्यायच्या, हे पठ्ठ्यानी साया करायच्या. अशा पद्धतीने तर कारभार झाला. मी जे म्हणलं ना की ह्यांनी भाड्याने जे मंत्रीपद आणि भाड्याने पालकमंत्रीपद दोन्ही भाड्याने दिलं. पण तो भाडेकरू कसा उपयोग करतोय बरं त्याचा, हे मात्र धनंजय मुंडेंनी पाहिलेलं नाही. त्याच्यामुळं धनंजय मुंडेंची इन्व्हॉल्वमेंट नाहीच असं नाही. या प्रकरणातल्या खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांची इन्व्हॉल्वमेंट आहे, हे मी जबाबदारीनं बोलतो. मी हे म्हणत नाही की त्यांचं 302 मध्ये संबंध आहे किंवा बाकी काय, त्याच्यावरती मी बोलणार नाही. पण खंडणीच्या बाबतीत मात्र धनंजय मुंडे साहेब 101% दोषी निघतील किंवा सापडतील असं माझं मत. पण तुमची मागणी आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जावा? माझी मागणी नाहीये ही. त्यांच्या पक्षाचे प्रकाश सोळंके आमदार आहेत त्यांची. त्यांच्याच पक्षाचे बरेचसे आमदार आता अजितदादांकडे चाललेत. हे बाबा यांचा राजीनामा घ्या. त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी जे आहेत राज्यभर ते म्हणायला लागले. आणि समोर पाहताय ना तुम्ही हे जे मोर्चे होत आहेत, ह्या मोर्चाला कोणी काय गाडी भाड्याने देतंय का, सोय करतंय का, काय? बरं, आपोआपच लोक येतात मोर्चाला. आम्हाला बोलवतात, आम्ही जाऊन भाषण करतो. आम्हाला करावं लागतं ना मग. जर नाही गेलं तर लोक जोडे काढतील ना. ए बाबा तुला बोलवलं तू कसं काय आहे ना. मग आता लोकांनी बोलवल्यावर आम्हाला तर जावंच लागेल. पण ते जे मोर्चे निघतायत प्रसन्नजी, ते मोर्चे थोडे बेडे छोटे नाही निघत.
त्या मोर्चाची संख्या बघा ना लोकांची पण किती. आज पण गेल्या 2 दिवसामध्ये आता परळीच्या माध्यमातून वाल्मिक कराड समर्थक सुद्धा रस्त्यावर येऊ लागलेत. आज काल त्यांचंही आंदोलन झालं, त्यांच्या मातोश्री त्यांची आई सुद्धा बसली होती पोलीस स्टेशनच्या बाहेर, त्यांनी निदर्शनं केली. आता तिकडनं सुद्धा आवाज येतोय. चांगली गोष्ट आहे. तुम्ही माणसं मारा, खंडण्या गोळा करा, दुपारच माणसं मारा आणि वरून त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढा, भले धन्य, चांगली गोष्ट. एक याला सलाम आमचा. एक या सगळ्या चित्राला म्हणजे ही जी चर्चा बाहेरून बघायला मिळते त्यानुसार हा केवळ सुरेश धस नावाची एक व्यक्ती आहेत, राजकारणी आहेत, वरिष्ठ ज्येष्ठ राजकारणी आहेत, धनंजय मुंडे नावाचा एक राजकारणी, वाल्मिक कराड नावाचा माणूस आहे आणि संतोष देशमुख याची एक व्यक्ती, अशी एक व्यक्ती की ज्यांना खून झालेला आहे. एवढ्या पुरता मर्यादित न राहता त्याला मराठा वंजारी आणि काही प्रमाणात मराठा ओबीसी, पण प्रामुख्याने मराठा वंजारी मराठवाड्याच्या परिप्रेक्ष्यामध्ये त्या लिमिटमध्ये, परळी बीडच्या या लिमिटमध्ये असं चित्र उभं होताना दिसतंय, असं सुद्धा टीका होते. अजिबात नाही. आणि याला हवा दिली जाते. अजिबात नाही. हे मराठा वंजारी वाद कोण करतंय? हे धनंजय मुंडे आणि पंकजाताई यांची जी सोशल मीडिया आहे, बरं, ते बसल्या जागेवर कुठाने करणारे तेवढेच करते. त्याला 5% वंजारी समाज सुद्धा समर्थन देत नाहीये. 95% वंजारी समाजाला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाही. आणि कोणाला पटली त्यातल्या एकतरी वंजारी समाजाच्या माणसाने येऊन सांगावं. अहो, त्या संतोष देशमुखच्या घरी भेटायला वंजारी समाजाच्या माणसांची रांग लागली. असं कसं म्हणता तुम्ही वंजारी, मराठा आणि ओबीसी? बरं, कशाचा ओबीसी, कशाचं काय? अहो, कालच्या निवडणुकीमध्ये सगळं गळून पडलंय. जातपात आहे, फॅक्टर राहिलेला नाही. हे फक्त यांचे जे सोशल मीडिया जरा पॉवरफुल आहे. बरं, यांच्याकडं हे फक्त इथंच नाही, मलेशियाहून बी वापरतात. काही यांना पोस्ट करायच्या असल्या ना प्रसन्नजी, हो, मलेशियाहून मागवतात. बरं, त्याच्यानंतर गामा देशातून मागवतात. काही बाहेरच्या आणखी देशातून पोस्ट करतात. म्हणजे त्या पोस्टवरती गुन्हा दाखल जरी झाला तर बाहेरच्या देशात जाऊन कारवाई करता येत नाही. इतकी पॉवरफुल यांची ही सोशल मीडिया आहे. आणि त्या सोशल मीडियामध्ये छेछोरपणा चाललेला आहे यांचा, बाकी काय दुसरं. आणि ते सोशल मीडियाचं आज झालं म्हणजे उद्याही सारलं. सोशल मीडिया जोरात बी तेवढाच होतो आणि थंड बी तर लगेच होतो. आणि आता उद्याच्याला त्या गुन्ह्यामध्ये घेतल्यावर आई, वाल्मिक अण्णाची आईने समजा एखादं हे केलं तर ते आईचं हृदय आहे. तो मुलगा कसलाही असला तरी आईला काय वेगळं आहे का? आईने केलं असेल तर ते आईबद्दल मी काय बोलणार नाही. पण जे लोक कोणी परळी बंद करतायत, कारण तुम्ही धाकट तपाशाने इतकं वाटोळं केलं. बरं, एखाद्या माणसं, सगळे माणसं जीव मुठीत धरून जगतायत त्या परळी तालुक्यात. एक सुद्धा खुल्या दिलानं कोणी जगत नाही. आता हे ऍक्शन झाल्याच्या नंतर आणि अजूनही मला वाटतं धनंजय मुंडे साहेबांचं विमान 60,000वरून खाली उतरलं का नाही मला माहिती नाही. बरं, जर उतरलं असलं तर त्यांनी मीडियाच्या पुढे येऊन धाडा सांगा ना. धस साहेब, एवढी जर का वाईट अवस्था आहे बीडमध्ये, मुली बाळींवर अत्याचार होत आहेत, खंडणी राज सुरू आहे, गावं सोडतायत ना, गावं सोडतायत, एवढं सगळं तुम्ही सांगताय. हे काय गेल्या 2 आठवड्यात झालं नसेल ना, गेल्या 2 महिन्यात झालेलं आहे. असं सगळं व्हायला एक वाल्मिक कराड आणि त्याचं अख्खं नेटवर्क तयार व्हायला काही काळ जावा लागतो. पण एवढ्या काळात सरकार काय करत होतं? वाल्मिक कराड एवढा मोठा कसा काय होतो? कोण होऊ देतं आणि कोण त्याचं रक्षण करतं? थांबा, अजित दादा आमच्या बरोबर ज्यावेळेस आले ना परत, त्यावेळेस पासून आणि मूळ म्हणजे 2019ला धनंजय मुंडे साहेब जे आमचा जनादेश पाळावला गेला, उद्धव ठाकरे साहेब जे यांच्या पक्षात जाऊन बसले, त्यावेळेस यांचं मंत्रिपद आणि पालकमंत्रीपद यांना मिळालं. त्यावेळेस पासून वाल्मिक कराडची पॉवर वाढत 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 गेली. बरं, मध्ये ते 1 वर्ष सरकार परत एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांचं आलं. बरं, त्या कालावधीत हे परत गुहेत गेले. अच्छा, गुहेत गेले म्हणजे ह्यांचं काय चालत नव्हतं ना राष्ट्रवादीचं. बरं, गप्प झाले. पण नंतर अचानक हे आमच्या बरोबर आले. आता जे आले ते आले, त्याच्या बाबतीत आम्ही कोणी काय बोलणार. बरं, पण काय झालं की त्यात कृषी मंत्रिपदासारखी महत्वाची जबाबदारी मिळाली आणि त्याच्याबरोबर बीडचं पालकमंत्रीपद मिळालं. बरं, बीडचं पालकमंत्री म्हणजे आमच्या घरचे बापदादाची इस्टेट आहे, अशा पद्धतीने यांनी वापरली.
आणि यांनी वापरली तर जे कार्यक्षेत्र यांचं परळी तालुक्यापुरतं परळी मतदारसंघापुरतं मर्यादित होतं, हळूहळू हे केज मतदारसंघात आले. बरं. तसेच आष्टी मतदारसंघात आले. अच्छा. हळूच हे माजलगाव मतदारसंघात गेले, हळूच गेवराई मतदारसंघात सरकले आणि बीड मतदारसंघात सरकले. बरं. म्हणजे यांचं कार्यक्षेत्र वाढलं आणि कार्यक्षेत्र वाढल्यावर खटके उडायला सुरुवात झाली. त्यातला मी एक होतो. मी स्वतः वाल्मिक कराडांना सांगितलं होतं की हे तुमचं कार्यक्षेत्र तिकडे ठेवा, आमच्या इकडे तुमची ही वागण्याची पद्धत आणू नका. यांची वागण्याची पद्धत परळीमध्ये कधीपासून आहे? संगीत दिघोळेचा मर्डर झाल्यापासून. बरं. संगीत दिघोळेचा मर्डर झालेले किती दिवस झाले बघा, 2004ला का कधी झालं. तेव्हापासून हे त्यांचे तिथं असेच वागत आहेत. त्यांना माणसं मेलेलं काही वाटत नाही. इकडे एक उपप्रश्न आहे, म्हणजे मी जी काही माहिती घेत होतो आणि जे काही लेखन पण समोर येत आहे ते, जसे तिकडे ते आका आहेत किंवा त्यांचं प्रभाव क्षेत्र आहे, तुम्ही शब्द बरोबर वापरला की इकडे तुमचं काम नाही, तुम्ही तुमच्या इकडे काम करा. त्याचं कारण तुमचं सुद्धा प्रस्थ आहे तिकडे त्या भागामध्ये. कोणाचं? तुमचं. त्यांच्या भागात तिकडे ज्या सगळ्या पवन चक्क्यांचा बिझनेस आहे, तिकडे सिक्युरिटी असेल, विविध प्रकारची कंत्राट असेल, तुमचाही शब्द तेवढाच वजनदार आहे. हे बघा, वजनदार आम्ही आहोत, पण आम्ही असलं वागत नाहीत ना कोणाचं. अच्छा. आणि त्याच्यात फार काय लक्षपेक्षा घालीत नाहीत आम्ही. ते कंपनीवाल्याला सांगायचं हे आणि हे लोक आणि हे तुम्ही बघा. अच्छा. कोणाच्या जमिनी घेण्याच्या आणि कोणाच्या ह्याच्या भानगडीत आम्ही नाही पडत. कधी पडलोय नाही. दाखवावं बरं का. आणि आमच्याकडे स्मूथली असं क्लिअर एकच सांगितलं जातं आमच्याकडे सगळ्या कंपन्याला बोलून घेऊन की तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांशी व्यवहार करा. बरं. ह्या मधल्या गुंडाळांशी व्यवहार करू नका आणि डायरेक्ट शेतकऱ्याला 2 पैसे जास्त द्या. आणि ज्या शेतकऱ्याची जमीन जाईल शक्यतो त्याचं सिक्युरिटी वगैरे त्यांनाच द्या. बरं. शेतकऱ्यांना द्या हे म्हणायचे. याच्याऐवजी हे म्हणायचे आमच्या गुंडांना द्या. म्हणून तर वाढलं ना हे वाल्मिक अण्णांचा उद्योग जो आहे. बरं. हा उद्योग मंत्रालयातला त्यांचा उद्योग, हा उद्योग जो वाढला त्याचं कारण हे. या सगळ्या प्रकरणामध्ये एक तिसरा कोण पण आहे, रादर तो सध्या थोडा फारसा पुढे येत नाही. हे सगळं चालू असताना बीड परळीमध्ये पंकजा मुंडेंचा काय भाग, म्हणजे त्या कशा प्रकारे बघताय, की तुम्ही त्यांच्याकडे कसं बघताय, त्यांचा रोल, त्यांचं महत्व? काल परवा जे त्यांचं बोलणं आलेलं आहे, हो, त्या बोलण्यामध्ये 12 डिसेंबरला जे धनंजय मुंडे बोलले तेच कित्ता त्यांनी गिरवलेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की ते त्यांच्या बरोबर आहे. बरं. ते काही वेगळं काय करतायत अशातला भाग नाही. आता मग त्यांना ऍक्शनच घ्यायची होती तर त्यांच्याकडे काय पर्यावरणीय बदल आणि पर्यावरणाचं खातं आहे. अच्छा. तर पर्यावरणाच्या खात्याने आता परळी तालुक्यात चाललेल्या हजारो विटभट्ट्या थांबवायला पाहिजे. जी राखेची प्रचंड तिथली तस्करी आहे ती तातडीनं थांबवली पाहिजे. पंकजाताईंनी वाळू चोरी थांबवायला पाहिजे. काय थांबवलं? बरं. काहीच नाही थांबवलं. चालू आहे. म्हणजे जशी मूकसंमती मिस्टर धनंजय मुंडेंनी दिली तशीच पंकजाताई देत आहेत. दुसरं काय आता? किंवा त्यांनी येऊन म्हणावं पुढं की हे याच्या बाबतीत मी विरोध करते, असं करते, तसं करते. तसं तर काय म्हणताना दिसत नाहीत त्या उलट आम्हालाच म्हणतायत की ह्यांच्यामुळं बीडची बदनामी होते. अहो, बीडची बदनामी आमच्यामुळं नाही होत, तुमच्या राखेमुळं होते, तुमच्या वाळूमुळं होते, तुमच्या मर्डरमुळं होते, तुमच्या हे विंड पॉवरच्या लोकांना त्रास देण्यामुळं होते. गावं सोडून चाललेत लोक तुमच्या हेतून, परळीतून, त्याच्यामुळं तुमची बदनामी होते. ह्याच्यातलं कोणतं कृत्य आमचे लोक करतात? एक राजकीय समीकरण. आमचे लोक म्हणजे आमच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातले लोक सांगा. पीक विमा तुमचाच घोटाळा. आष्टी मतदारसंघ बीड, गेवराई, माजलगाव आणि केज ह्या मतदारसंघामध्ये 10 तालुके येतात. या 10 तालुक्यातले लोक एकीकडं आणि एकट्या परळीचे लोक एकीकडे मानले. बदनामी कोणामुळे होती? एक यातला राजकारणाचा एक भाग असा दिसून येतो की समजा या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला, त्यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का बसला, आणखी पुढे काय गंभीर होईल की नाही आपल्याला कल्पना नाही. तर ज्या 2 राजकारण्यांच्या बाबतीत ही पॉझिटिव्ह गोष्ट असेल, ते 2 राजकारणी म्हणजे सुरेश धस आणि पंकजा मुंडे. या समीकरणाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हे त्यांच्या अजितदादांनी ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. आमच्या भारतीय जनता पार्टीचा त्यांच्याशी फारसा काही संबंध नाही.
संबंध कोणाचा येतोय? अजितदादा. म्हणजे असं का दिसतंय की संतोष देशमुख हत्येनंतर आम्हाला सुरेश धस एकदम असे आक्रमक दिसतायत, एक कलमी अजेंडा घेतल्यासारखे दिसतात. इतक्या ब्रुटली त्याला मारलंय ना, ज्या पद्धतीने मारलंय ते तुम्हाला पटलंय का? नाही. मग मला तेवढंच पटलंय. मारूच नाही म्हणजे मला राजकारण, अहो मी म्हणतो तुम्ही मारायचं, मी अगोदर म्हणलं हाऊसमध्ये त्याला गोळी घालून मारायला पाहिजे होता तुम्ही, नाही तर टायर खाली टाकून मारायचं. इतक्या बेरहमी ना, 4 तास मारतात का माणसाला? हा, अरे कुत्र्याला दगड हाणलं तर दुसरा सुद्धा मारित नाहीत आपण, माणूस येते. कोणत्या पद्धतीने मारला तुम्ही संतोषला? इतकी बेकार पद्धत असते काय? आणि एवढा ब्रुटली हे केल्याच्या नंतर सुद्धा, मर्डर झाल्याच्या नंतर सुद्धा धनंजय मुंडे साहेबासारखा माणूस कोणत्या जिल्ह्यात हेच होते. पंकजाताई म्हणतात ह्या जिल्ह्यात झालं, त्या जिल्ह्यात झालं. धनंजय मुंडे म्हणतात सगळ्या जिल्ह्यात झालं, महाराष्ट्रात होतंय, देशात होतंय. अरे सगळ्या देशात अशा हत्या होतात का? हा, बरं. मला सुरेश धसजी ह्याच्यात एक सांगा, गेल्या काही काळापासून या सगळ्या आंदोलनांमध्ये मनोज जरांगे पाटील सुद्धा दिसत आहेत. मराठवाड्यामध्ये मराठा समाजाचा मोठा जोर आहे, बहुल समाज आहे, मनोज जरांगे सुद्धा आहेत. पण आता सुरेश धस सुद्धा तेवढेच मोठे दादा आहेत. म्हणजे मनोज दादा जरांगे तसे सुरेश दादा धस सुद्धा आहेत. हे याकडे कसं बघायचं? म्हणजे निवडणुकीच्या नंतरच्या या काळामध्ये आता सुरेश धस आम्हाला मराठा समाजाचे मराठवाड्यातला एक प्रमुख चेहरा आहे, हे तर कोणीच नाकारणार. असलं काय नसतं. ते माझं प्रसन्नजी, माझी आणि मनोज दादांची तुलनाच करू नका. त्यांचं वजन माझ्यापेक्षा खूप मोठं आहे. ते समाजकारण, त्यांच्या समाजकारणामधला सगळ्यात मोठा व्यक्ती ते आहेत. आमच्या समाजाचं दैवत आहे. मी एक राजकारणी आहे, एका मतदारसंघापुरता मर्यादित आहे. तुम्ही मला त्यांची आणि माझी तुलनाही करू नका आणि विनाकारण आमचं भांडणही लावून देऊ नका. आमचं भांडण नाही, आमचं काय नाही, आमचं व्यवस्थित आहे. आणि त्यांनी जर राजकारणात आले असते तर तुम्ही 100% माझी तुलना करायला पाहिजे होती त्यांच्याशी. परंतु ते राजकारणी नाही, ते समाजकारणी आहेत. ते आमच्या समाजाचं दैवत आहे, सगळ्या कार्यकर्त्याचं आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचं ते दैवत आहे. त्याच्यामुळं मला त्यांच्याकडं नेऊ नका, काही नका. ते आमचं सर्वांचं दैवत आहे. आणि त्यांनी आदेश दिल्याच्या नंतर आमचे सगळे लोक आदेश पाळतायत. आणि मोर्चामध्येच ते जे दिसत आहेत, उलट मी तर त्यांना काल परवा म्हणलो होतो की 4-5 दिवस थोडंसं तुम्ही दादा आराम करा. कारण ते बोलताना सुद्धा आताडे वर ओढून बोलावं लागतंय, इतकी परिस्थिती त्या माणसाची खराब आहे. आणि जरा व्यवस्थित बॉडीकडे लक्ष देऊन हे करावं. त्यांचं स्थान खूप उंचावरती आहे, माझं स्थान खूप खाली आहे. माझी आणि त्यांची कृपया तुलना करू नका. आणि मोर्चात ते दिसणार, मी दिसणार आणि बाकी सगळे दिसणार. जे लोक मराठा समाज म्हणून वगैरे नाही हो, सगळ्या समाजाचे लोक येत आहेत. दलित बांधव सुद्धा येत आहेत ना, इतर समाजाचे बी लोक येत आहेत ना. असं कसं मानताय तुम्ही? एका समाजाचा वगैरे मोर्चा नाही, सगळ्या समाजाचे हे मोर्चे आहे. एवढं मोठं प्रकरण झालेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर विधान करत असतात, पण 2 माणसं बऱ्यापैकी अलिप्त दिसत आहेत, बाजूला असतात. ती म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे. जे एकनाथ शिंदे आता 2 महिन्यापूर्वी किती ऍक्टिव्ह होते म्हणजे मुख्यमंत्री असताना, मात्र आता एवढा मोठा विषय सगळा समोर झालेला आहे. पण हे 2 नेते म्हणून, महायुतीतले नेते म्हणून फारच अलीकडे असलेले दिसतात, बाजूला दिसतात. नाही, सध्या काय एकनाथ शिंदे साहेबांची तब्येतमध्ये प्रचंड खराब होती. म्हणजे मला वाटतं त्यांना घशाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि थोडंसं हे मंत्रिमंडळ हे ते याच्यामध्ये असतील. आणि काल बोललेत साहेब, मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब बोललेत ना काल. काल बोललेत. फक्त अजितदादांना त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या पक्षाचे मंत्री आहेत म्हणून ते, पण तरी बोलतायत ना अजितदादा. बाबा त्यांना जे फीडबॅक त्यांची पार्टी देते की याच्यामध्ये त्यांचा दुरान्वय संबंध नाही, काही संबंध नाही. भुजबळ साहेब म्हणले राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही. भुजबळ साहेब बोललेत ना, त्यामुळं तटकरे साहेब बोललेत मला वाटतं काहीतरी. आम्हाला सुरेश धसजी, प्रेक्षकांसाठी तुम्ही अनेकदा सांगितलं असेल तसं, पण एकदा जरा थोडं विस्कटून सांगा आम्हाला की हे बीड मराठवाड्यातला हा जो सगळा भाग, तिकडच्या या पवनचक्क्या, ते राखेचं राजकारण, यातलं इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, एवढं का सोन्याची भूमी कधी झाली मराठवाड्यातला एवढा भाग?
की ज्याच्यामध्ये एवढा अख्खा हा असा दहशतवाद असा हा सगळा खंडणीखोरी वाढली यामध्ये? पवन चक्की हे फक्त बीड जिल्ह्यातच आले का? नाही, बीडमध्ये आली, धाराशिवमध्ये आली आणि इकडच्या बेल्टमध्ये ती दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये चालली. काय आहे की या लोकांनी जे कंट्रोल वापरण्याचा उद्योग केला वाल्मिक कराडानी यांनी, ते फक्त बीड जिल्ह्यापुरता नाही, ते धाराशिवमध्ये पण शिरलेले होते. धाराशिवमध्ये सुद्धा अत्रेवाल नावाच्या कॉन्ट्रॅक्टरचं सगळं काही फोडणं, बरं, बाकीच्या ठिकाणी मोडतोड करणं, बऱ्याच ठिकाणी जाऊन धमक्या देणं, हे सगळे उद्योग यांनी वाढवले. वाल्मिकांना कराड, ते नितीन बिक्कड, अजून बरेचसे काही लोक आहेत आणि याच्यातले अनेक लोक सापडायचे अजून. बरं, बरेचसे लोक सापडतील, मकोका खाली जातील, काही लोकांना मकोका लागलेला आहे. परंतु आणि राखेच्या बाबतीतलं ते पूर्ण डायरेक्ट उचलतातच ना ते. पण हे सुरेश दर्जी, लोक आहे वाल्मिक कराड या सगळा हे जे काही हा वटवृक्ष आहे त्यातला मुख्य खोड, मुख्य पाया फक्त वाल्मिक कराड आहे का आणखी पण काही लोक असे अनेक वाल्मिक आहेत छोटे मोठे? नाही, एक वाल्मिक कराडवरती मकोका लागला, काय कारवाई झाली तरी सुद्धा बाकीचं नेटवर्क कायम राहील? अजून बरेच वाल्मिक कराड हे सोटमूळ आहे आणि वाल्मिक कराडच्या हाताखाली बरीच आगंतुक मुळं आहेत. बरं, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या खाली काम करणारे बरीच आगंतुक मुळं आहेत. बरं, ती आगंतुक मुळं सुद्धा मकोकामध्ये जाणं गरजेचं आहे. हे सगळेजण ज्यावेळेस मकोका अंतर्गत जातील त्याच वेळेस मला असं वाटतं की ते रागवी थंड होईल, वाळू बंद होईल, कोणाच्या वावरामध्ये घुसायचं बंद होईल, सरकारच्या गायरान जमिनीवर मार्केट कमिटीचे गाळे बांधणं बंद होईल आणि ह्यांच्या वागण्याला वैतागून परळी तालुका सोडून जाणाऱ्या लोकांची संख्या बी कमी होईल. आपण बघूयात सुरेश दर्जी, असं प्रत्यक्षात घडतंय का? काय नेमक्या कारवाया केल्या जात आहेत? जेव्हापासून ही घटना घडली आहे तेव्हापासून अनेक गोष्टी बघायला मिळतात. एक तर आरोपी पूर्ण फरार असतात, त्यांना पकडण्यातला उशीर, ज्या आरोपीवरती इतका प्रचंड दबाव आहे तो माणूस स्वतःहूनच हजर होतो, तो येतोय पोलीस स्टेशनमध्ये, हे त्याच्या समर्थकांना मीडियाला माहीत असतं पण पोलीस त्याला अटक करत नाहीत आणि त्यानंतर तर SITच अख्खी चेंज होते. त्यामुळे आता तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केल्या त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी अपेक्षा आणि संतोष देशमुखांना न्याय मिळावा ही अपेक्षा. आपण वेळ दिला सुरेश दर्जी या कार्यक्रमासाठी, त्यासाठी आपले सुद्धा आभार. इथेच थांबूया. पाहत राहा पुढारी न्यूज. थँक्यू.